अंतराळातील भस्मासूर. सकाळची न्याहारी झाल्यावर दिलीप गोसावीने घड्याळाकडे पाहिले तेव्हा 7:45 वाजले होते. म्हणजे पोस्टाची वेळ व्हायला अजून 15 मिनिटे होती. आजच्या टपालाबद्दल दिलीपला विशेष उत्सुकता होती, कारण आज किर्लोस्करचा अंक येणार होता आणि त्यात त्याचा प्रक्षोभक लेख येणार होता. अंतराळातील संस्कृतीचे संभाव्य धोके हा लेख प्रसिद्ध करण्याबद्दल आणि त्यात किती तपशील कुठल्या स्वरूपात द्यायचा ह्याबद्दल त्याचे संपादकांशी पुष्कळ वादविवाद झाले होते. अशा वादातून अखेर लेखाचे रूप दोघांना मान्य होईल अशा स्वरूपाचे तयार झाले होते. पण तडजोडीत खरे समाधान दोन्ही बाजूंना लाभत नाही. आपला लेख फार मिळमिळीत झाला अशी खंत दिलीपला वाटत होती, तर इतका प्रक्षोभक लेख पाहून वाचक आपल्याला दोष देणार अशी भीती संपादकांना वाटत होती. दिलीपच्या लेखात 2 प्रमुख मुद्दे होते. एक मुद्दा असा की अंतराळात सतत वास्तव्य करून राहिलेल्या माणसावर, त्याच्या शरीरावर आणि मेंदूवर गुरुत्वाकर्षणरहित अवस्थेत राहिल्यामुळे अनिष्ट परिणाम होतात. ते वरवरचे आणि लगेच दिसून येणारे परिणाम नसून मूलभूत स्वरूपाचे आणि हळूहळू वाढत जाणारे आहेत असा त्याचा दावा होता. ह्या बाबतीत त्याचे स्वतःचे संशोधन तर होतेच, शिवाय मोठाल्या अंतराळ संस्थात अशा तऱ्हेचे संशोधन करायला उत्तेजन दिले जात नाही, आणि तसे संशोधन कोणी केलेच तर त्यातला अप्रिय भाग गुप्ततेच्या नियमाखाली दडपला जातो हे पण त्याला माहीत होते. दिलीपचा दुसरा आक्षेप होता अंतराळ संस्कृतीत कॉम्प्युटरला दिल्या जाणाऱ्या प्राधान्याबद्दल. अंतराळ संस्कृती दिवसेंदिवस कॉम्प्युटरवर जास्त विसंबून राहू लागली हे बरे नाही. एक दिवस हा उपयोगी सहाय्यक बिथरून डोई जड होईल हे त्याने उदाहरणे देऊन स्पष्ट केले होते. दिलीपचे मुद्दे वादातीत आहेत हे किर्लोस्करच्या संपादकांना मान्य होते, पण त्यातील सत्ये ही अप्रिय सत्य होती. ती अंतराळ समाजाला रुचणार नाहीत अशा प्रकारची होती. त्यांच्या प्रकाशनाने वाचक क्षुब्ध झाले असते, जाहिरातदार तापले असते आणि सरकार देखील चिडले असते, आणि ह्या सर्वांचा परिणाम मासिकाच्या खपावर कसा होईल ह्याची संपादकांना काळजी होती. दिलीपच्या लेखात बदल करण्याची त्यांनी खटपट केली, काही सवलती मिळवल्या. लेखाच्या शीर्षकात संभाव्य हा शब्द घुसडला. होणारच अशा अर्थाचे शब्द काढून होण्याची शक्यता आहे असे शब्द टाकले. पण अंतराळ संस्कृती हा काय प्रकार आहे? 1981 मध्ये हे मुद्दे कसे उद्भवतात? त्यामुळे समाज खवळण्याचे आणि किर्लोस्करच्या संपादकांनी घाबरण्याचे कारण काय? ह्या प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात आहेत. ते वाक्य असे: दिलीप गोसावीचा लेख ज्या अंकात येणार होता तो किर्लोस्करचा 2000चा अंक होता. किर्लोस्करचा 742वा अंक नोव्हेंबर 1981 मध्ये निघाला. मासिकाचे वर्षाला 12 अंक असा हिशोब केला तर गणित सोपे आहे. दिलीप गोसावीचा लेख 1981 मध्ये प्रसिद्ध होणार नसून 2086 मध्ये प्रसिद्ध होणार होता. एवढा खुलासा केल्यानंतर कथानक पुढे चालवण्यापूर्वी 2086 साली पृथ्वीवर नांदत असलेली अंतराळ संस्कृती कशी आहे त्याची थोडी माहिती करून घेऊ. ही गोष्ट 1981 मधली नाही याची कल्पना वास्तविक गोष्टीच्या पहिल्या वाक्यातूनच यायला पाहिजे. बरोबर सकाळी 8ला टपाल यावे हे कसे शक्य आहे? टपाल म्हणजे काय? आकाशवाणीचे सकाळचे बातमीपत्र आहे? होय, 2086 साली टपाल रेडिओच्या कार्यक्रमाप्रमाणे ठराविक वेळी घरोघरी पोचते केले जाते, आणि हे पोचते करणारी माणसे नसून ती इलेक्ट्रॉनिक्सची किमया आहे. बरोबर 8 वाजता दिलीप गोसावीच्या पोस्ट रिसिव्हर सेटमध्ये बाजूच्या पॅनलवर हिरवा दिवा लागला आणि सेटच्या पडद्यावर त्याला आलेली पत्रे दिसू लागली. त्याला ती पत्रे एकामागून एक पडद्यावरच वाचता आली असती, कारण त्यातील मजकूर टेपवर आपोआप रेकॉर्ड झाला होता. परंतु त्याशिवाय सेटला जोडलेल्या टेलिप्रिंटर सारख्या एका उपकरणातून मूळ पत्रांच्या प्रतिकृती पण बाहेर पडल्या. दिलीप ज्याची वाट पाहत होता तो किर्लोस्करचा अंक देखील मूळ स्वरूपात त्याला मिळाला. 1981 मधले प्रिंटर पाहून कल्पना येणार नाही इतक्या लवकर हे सर्व घडले.
8:05 दिलीप अंक चाळत एका खुर्चीवर टेकला. टपाल पाठवण्याचे काम भूस्थिर उपग्रहांद्वारे होऊ लागले त्याला आता 75 वर्षे होऊन गेली होती. ज्याप्रमाणे टेलिफोन, टेलिव्हिजन व तारा पाठवायला भूस्थिर उपग्रह वापरले जातात, त्याचप्रमाणे पत्रे सुद्धा. प्रत्येक माणसाचा एक आंतरराष्ट्रीय कोड नंबर आहे. अर्थात ज्यांच्याकडे टपाल घेणारे सेट आहेत त्यांच्याकडे त्यांच्या कोड नंबरप्रमाणे त्यांचेच टपाल येते. आणि टेलिफोन? मुंबईत दिलीपने किर्लोस्कर चालल्यावर संपादकांना आपले मत कळवण्यासाठी आपल्या मनगटावरील घड्याळवजा उपकरणाची काही बटणे दाबली. संपादक मात्र त्यावेळी पुण्यात आपल्या ऑफिसमध्ये नव्हते. ते होते फिरतीवर. ते पुणे नाशिक मार्गावर ट्रेनमध्ये असताना त्यांच्या हातावरील तशाच उपकरणातून बीप बीप असे आवाज येऊ लागले. त्यांनी बटण दाबताच दिलीप गोसावीचा आवाज त्यांच्या कानावर पडला. दिलीप चिडलेला होता. वसंतराव, तुम्ही अखेर दगा दिलात. माझ्या लेखातले 2 महत्वाचे पॅराग्राफ तुम्ही बदलून टाकलेत. संपादकांना हा कॉल अपेक्षित होता. त्यांनी आधीच घोटून घोटून तयार केलेले उत्तर दिले. दिलीप साहेब, बदल केल्याचे मान्य आहे, पण त्याला माझा नाईलाज होता. तुम्ही जर अंकाच्या शेवटी किर्लोस्कर उद्योग समूहाचा वृत्तांत वाचलात तर त्यात तुम्हाला दिसेल की आमच्या अंकाची जेथे जुळवाजुळव होते तिथे अंतराळ संस्थांचे एक शिष्टमंडळ आले होते. त्यांच्या नजरेला तुमचा लेख आला. त्यांनी प्रथम तर हा प्रसिद्धच करू नका असा पवित्रा घेतला, परंतु आमच्या संचालकांनी थोडा बदल करून तो प्रसिद्ध करायचा कणखरपणा दाखवला. कसला कणखरपणा? त्यांनी तर लेखाचा कणाच मोडून टाकला. ठीक आहे, मी त्यांनाच जाब विचारतो. दिलीपचा आवाज ऐकू येईनासा झाला. संपादकांनी कपाळावरचा घाम पुसला. संपादक जात होते ती वेगवान गाडी ताशी 300 किलोमीटर वेगाने धावत होती. तिला रुळावर धावणारी चाके नव्हती. विद्युत चुंबकीय परिणामांचा उपयोग करून ती तिच्या ठराविक मार्गपट्टीतून जमिनीपासून 6 इंचांवरून अधांतरी प्रवास करत होती. वस्तुसंग्रहालये सोडल्यास रुळावरच्या आगगाड्या दिसत नव्हत्या. पूर्वीच्या प्रसिद्ध आगगाड्यांची नावे मात्र गाड्यांना देण्यात आली होती. लंडनहून स्कॉटलंडला जाणारी फ्लाइंग स्कॉट्समन, पॅरिस ते इस्तंबूल ओरिएंट एक्सप्रेस, ट्रान्स सायबेरियन रेल्वे वगैरे गाड्या नवा अवतार घेऊन फिरत होत्या. मुंबई पुणे न थांबता प्रवास करणारी डेक्कन क्वीन पूर्वीप्रमाणे मुंबईहून संध्याकाळी 5:10 सुटे, पण पुण्याला 6 वाजता दाखल होई. 1981 हेच अंतर 3.5 तासात तोडणाऱ्या डेक्कन क्वीनला सुपरफास्टचा किताब देऊन मोकळे झालेल्या रेल्वे मंडळाला ह्या नवीन अवताराला काय विशेषण लावावे हा प्रश्नच पडला असता. ही नवी डेक्कन क्वीन मुंबई पुणे हा प्रवास नव्या सरळ रेषेत आखलेल्या मार्गावरून करत होती हे मात्र कबूल केले पाहिजे. एकूण दळणवळणाच्या सोयी पुष्कळच सुधारलेल्या होत्या. तीच परिस्थिती मानवी जीवनमानाची होती. याचे मुख्य कारण लोकसंख्येच्या वाढीला बसलेला आळा. पृथ्वीची लोकसंख्या 21व्या शतकात वाढत वाढत 10 अब्जांपर्यंत पोचली, पण नंतर तिच्यात नैसर्गिक बंधनांमुळे आणि मानवी समंजसपणामुळे कपात सुरू झाली आणि 2050 पर्यंत ती 6 अब्जांवर येऊन स्थिरावली. त्यांपैकी 5 अब्ज लोक पृथ्वी तळावर राहत, तर 1 अब्ज पृथ्वीच्या परिसरात अंतराळात, आणि दिवसेंदिवस अंतराळात वास्तव्य करणाऱ्यांचे प्रमाण वाढत होते. अंतराळात राहून पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाने उत्पन्न होणारा वजनाचा बोजडपणा जातो. जे पृथ्वीवर शक्य नाही ते अंतराळात शक्य आहे याची जाणीव झाल्यापासून माणूस अंतराळात जाऊन राहायला उत्सुक झाला. वजन पेलण्याच्या भानगडी उद्भवत नसल्याने मोठाल्या इमारती हलक्या ॲल्युमिनियमसारख्या पदार्थांच्या बांधता येतात. धातूंची नवी मिश्रणे जी पृथ्वीवर शक्य नाहीत ती अंतराळात तयार करता येतात. नवी अधिक प्रभावशाली औषधे अंतराळातल्या शून्य गुरुत्वाकर्षण आणि पोकळी वजा वातावरणात तयार होतात. असे अनेक फायदे मानवाला अंतराळात खेचू लागले. ह्या सर्व फायद्यात अत्यंत महत्त्वाचा फायदा म्हणजे मानवाचा ऊर्जेचा प्रश्न सुटला.
20व्या शतकाच्या शेवटच्या 25 वर्षात तेलाच्या वाढत्या दरामुळे आणि एकंदर विज्ञान व तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे ऊर्जेची अन्य साधने शोधण्यात मानवाने यश मिळवले. अणूंचे संघटन करून मिळणारी ऊर्जा सूर्याला शक्ती पुरवते. तीच ऊर्जा जड पाण्यातून मिळवण्याचे प्रयत्न अखेर सफल झाले. परंतु हे घडत असतानाच अंतराळवाद्यांनी पुढची मजल मारली. सूर्याकडून आयती मिळणारी ऊर्जा अंतराळात ग्रहण करून पृथ्वीवर पाठवण्याची किमया त्यांनी करून दाखवली. पृथ्वीभोवती उपग्रहात त्यांनी सौर ऊर्जा केंद्रे उभारली. अशा सौर ऊर्जा केंद्रात मोठाल्या पॅनल्सवर सूर्यप्रकाश मिळवून त्याचे सूक्ष्म लहरीत रूपांतर करून त्या लहरी पृथ्वीवर पाठवण्यात येत. पृथ्वीवरची शक्ती केंद्रे त्यांचे रूपांतर करून जनसामान्यांना वीज पुरवत. ही कल्पना वास्तविक 1968 मध्ये पीटर ग्लेझर नावाच्या अमेरिकन शास्त्रज्ञाने मांडली होती. परंतु ती मूर्त स्वरूपात यायला आणखी 80 वर्षे लागली. आता मात्र ऊर्जेचे हे सर्वात स्वस्त साधन असल्यामुळे बाकीची ऊर्जा तंत्रे मागे पडली. आणि ह्या सर्व तंत्रशास्त्रीय प्रगतीमागे होती वाढती यांत्रिकता. कुठलेही काम करण्यात आपण फार ऊर्जा आणि वेळ फुकट घालवतो याची जाणीव झाल्याने मानव यंत्रावर विसंबू लागला आणि यंत्राचे निरीक्षण, संचलन वगैरे महत्त्वाच्या बाबी कॉम्प्युटरवर सोपवून मोकळा झाला. शेवटी कॉम्प्युटर इतके झाले की त्यांचे संचलन काही मोजक्या कॉम्प्युटरांवर सोपवले होते. पृथ्वीचा आणि अंतराळातील वसाहतीचा सर्व कारभार हे मोठे कॉम्प्युटर चालवत. ही 2086 मधली वस्तुस्थिती होती आणि ह्या सर्वांवर नियंत्रण ठेवणारा एक सुपर कॉम्प्युटर अंतराळात वास्तव्य करून होता. अशा वातावरणात दिलीप गोसावी वाढला. स्पेस अकॅडमीमध्ये उच्च शिक्षण मिळवून अंतराळात मानवी शरीराची आणि मेंदूची वाढ कशी होते यावर त्याने महत्त्वाचे संशोधन केले होते. परंतु केवळ प्रयोगासाठी तो स्पेस शटलने अंतराळात जाई. प्रयोग पूर्ण होईपर्यंत वसाहतीत राही आणि परत पृथ्वीवर परते. तू अंतराळात राहायला आणि काम करायला आलास तर आहेस त्यापेक्षा पुष्कळ पुढे जाशील, असे त्याचे स्पेस अकॅडमीतले पूर्वीचे सहाध्यायी सांगत. त्यांपैकी जॉर्ज नोबल सर्वात मोठ्या सौर ऊर्जा केंद्राचा संचालक बनला होता, तर चांग कोफू एका मोठ्या कॉम्प्युटरवर निरीक्षक होता. परंतु दिलीपला अंतराळाचे तेवढे आकर्षण नव्हते. उलट अलीकडे त्याच्या मनात अंतराळाबद्दल एक तऱ्हेची भीती निर्माण झाली होती. एका शतकापूर्वी आण्विक शक्ती गवसल्यावर विध्वंसकारी शस्त्रास्त्रे निर्माण झाली. तसेच आता अंतराळावर ताबा मिळाल्यावर त्याचा वापर समंजसपणे होत नाही असे त्याला वाटत होते. अशा भीतीतून किर्लोस्कर मधला लेख त्याने लिहिला होता. लेख लिहिला तेव्हा त्याला सुद्धा असे वाटले नव्हते की आपली भीती इतक्या लवकर साकार होईल. मोठ्या संकटाच्या पूर्वसूचना बऱ्याच वेळा सौम्य स्वरूपाच्या असतात. पृथ्वीवर आणि तिच्या भोवताली अंतराळात जे रामायण घडणार होते त्याबद्दल अंधुकशी सुद्धा कल्पना खालील फुटकळ अनुभवांवरून आली नसेल. स्पेस कॉलनी नंबर 15 मध्ये 12 वर्षांचा फ्रान्सवा ओडूज इतिहासाचे पाठ घेत होता. पाठ घेणारे मास्तर मूर्त स्वरूपात कुठेच नव्हते. फार काय, फ्रान्सवा बरोबर शिकणारे इतर विद्यार्थी त्याच खोलीत नव्हते. सगळे आपापल्या घरी बसून अभ्यास करत होते. प्रत्येकापुढे टीव्ही सारखे उपकरण आणि त्यावर वेगवेगळी बटणे होती. फ्रान्सवा स्क्रीनकडे पाहत शिकत होता. इतक्यात त्याला काहीतरी चूक सापडली. त्याने काही बटणे दाबून खात्री केली आणि लगेच बाबांकडे धाव घेतली. बाबा शेजारच्या खोलीत रिमोट कंट्रोलने ऑफिस चालवत होते. बाबा, माझ्या बरोबर उत्तराला चूक म्हणून शेरा मिळतोय. कसला प्रश्न, कसले उत्तर? बाबा. वॉटरलूची लढाई कोणी जिंकली? फ्रान्सवा. वेलिंग्टनने. मी तसेच उत्तर दिले तर शेरा मिळाला चूक म्हणून. मग मी गंमत म्हणून उत्तर दिले नेपोलियन, तर कॉम्प्युटर म्हणतो बरोबर. फ्रान्सवा. हे बघ, मी इतिहास विसरलोय. कॉम्प्युटर म्हणतो तेच बरोबर असेल. कॉम्प्युटर कधी चुकत नाही.
बाबांनी फ्रान्सवाची बोळवण केली. न्यूयॉर्क शहरातल्या रॉजर सेलर्सने आपल्या विजेच्या बिलावर नजर टाकली आणि ताबडतोब वीज कंपनीशी फोनवर संपर्क साधला. काय मामला आहे? जनसंपर्क अधिकाऱ्याने विचारले. मला विजेचे बिल अव्वाच्या सव्वा आले. रॉजर, कृपया रक्कम सांगा. दर महिन्याला माझे बिल सुमारे $500 असते. आजचे बिल आले आहे $51,223. हा कसला जोक आहे? हे पहा, आम्हाला जोक्स करायला सवड नाही. गेल्या 25 वर्षात चुकीच्या बिलाची एकही तक्रार आमच्याकडे आली नाही, कारण तुमची बिले सेंट्रल कॉम्प्युटरच्या निरीक्षणाखाली होतात. जनसंपर्क अधिकारी, मग तुमचा कॉम्प्युटर घोडचूक करतो आहे. तुम्ही तशी लेखी तक्रार करा, आम्ही दखल घेऊ. पण मी माझ्या परीने खात्रीपूर्वक सांगतो, कॉम्प्युटर कधी चुकणार नाही. मॉस्को विद्यापीठातील गणिती मोरो शंकरोविच नेहमीप्रमाणे लिफ्टमध्ये शिरले. त्यांच्या खिशातील प्लेटमध्ये त्यांचा मजला, ऑफिस नंबर वगैरे होते. लिफ्टला बटणे होती, पण ती दाबायची जरूर नव्हती. त्या प्लेटवरील मजला, नंबर नोंद करून लिफ्ट आपोआप त्यांच्या मजल्यावर थांबे. आज मात्र वेगळेच घडले. गणिताचा विभाग 75व्या मजल्यावर होता, पण लिफ्ट बाहेर पडल्यावर शंकरोविचना सगळेच वेगळे दिसले. तो विभाग होता रसायनशास्त्राचा आणि मजला नंबर होता 65. शंकरोविचनी इमारतीच्या व्यवस्थापकांना फोन केला आणि सर्व परिस्थिती सांगितली. लिफ्टमध्ये दुरुस्ती आवश्यक आहे असे सुचवले. छे, लिफ्ट गेल्या 15 वर्षात म्हणजे बसवल्यापासून कधीच बिघडला नाही. तुम्हीच कदाचित 65चे बटण दाबले असेल, कारण लिफ्ट चालवणारा कॉम्प्युटर कधीच चुकणार नाही. व्यवस्थापक उत्तरले. पाँग पिंग आपले छोटे विमान घेऊन शांघाई विमानतळावर उतरण्याच्या तयारीत होता. त्याला उतरायची परवानगी मिळाली. धावपट्टी नंबर 10वर पूर्वेकडून उतरा. उतरण्याचा कोन 50 डिग्री, वेग सुरुवातीचा 150 किलोमीटर. कंट्रोल टॉवरकडून सूचना येत होत्या. पिंगने आपले विमान मार्गी लावले आणि धावपट्टीवर उतरू लागला. इतक्यात त्याला दिसले की धावपट्टी मोकळी नाही. त्याने लगेच विमानाची उतरण्याची दिशा बदलून ते परत आकाशात नेले आणि कंट्रोल टॉवरकडे तक्रार केली. कंट्रोल टॉवरकडून जबाब आला. तुमचीच संदेश ऐकण्यात चूक झाली असेल, कारण आमच्या सूचना कॉम्प्युटरद्वारे पाठवल्या जातात तेव्हा त्यात चूक होणे शक्य नाही. विम्बल्डनवर पुरुषांच्या एकेरी सामन्याची अंतिम फेरी. गोर्ब आणि कॅमिन्रो यांच्यात चुरशीची लढत चालू होती. स्कोअर सांगणारा अंपायर नव्हता. सर्व नोंदणी आणि स्कोअर पुकारण्याचे काम कॉम्प्युटर करत होता. कॅमिन्रोची सर्व्हिस होती. स्कोअर होता 30-40. हा पॉईंट जिंकणे आवश्यक आहे या जाणीवेने कॅमिन्रोने उत्तम सर्व्हिस टाकली. गोर्बने ती कशीबशी परतवली, पण त्याचा चेंडू कोर्टाबाहेर गेला. परंतु तेवढ्यात पुकारा झाला, गेम टू गोर्ब. कॅमिन्रो आश्चर्याने आणि संतापाने जागच्या जागी खिळून राहिला. गोर्बही चकित झालेला दिसला. प्रेक्षक स्तब्ध होते. स्वतःला सावरून कॅमिन्रोने नेटजवळचे तक्रारीचे बटण दाबले. गेल्या 20 वर्षात यांत्रिकीकरणानंतर हे बटण दाबण्याचा प्रसंग विम्बल्डन खेळाडूंवर आलाच नव्हता. कॅमिन्रोने रेफरी ड्रेफ ऑहिल्सकडे तक्रार मांडली. रेफरी म्हणाले, तुमची तक्रार रास्त नाही. बॉल कोर्टाबाहेर आहे की नाही हे कम्प्युटर सांगतो आणि तो कधी चुकत नाही. डॉक्टर सालुजा एका रोग्याला तपासत होते. निदान केल्यावर त्यांना एका औषधाची गरज लागली. शेजारच्या टाईपरायटरसारख्या उपकरणावर त्यांनी त्या औषधाचे नाव, डोस वगैरे टाईप केले. 2 मिनिटात त्यांच्या मागच्या काउंटरवर एक कप्पा उघडून त्यात गोळ्यांची एक बाटली आली. ही घ्या तुमची औषधे. रोज 2 गोळ्या घ्यायच्या. सालुजा ती बाटली रोग्याकडे देणार इतक्यात त्यांना शंका आली. गोळ्या किंचित वेगळ्या वाटल्या. त्यांनी बाटलीवरील लेबल पाहिले आणि आश्चर्याने मान हलवली. अशी चूक 10 वर्षातल्या माझ्या अनुभवात पहिलीच.
तुम्हाला XY 178092 देणार होतो, तर डिस्पेन्सरीतून आले XY 178093. मी तक्रार नोंदवतो आत्ताच. डिस्पेन्सरीशी संपर्क साधून डॉक्टर साहेबांनी सर्व हकीकत सांगितली. डिस्पेन्सरीचे व्यवस्थापक म्हणाले, आम्ही यात लक्ष घालू, पण आम्हाला खात्री आहे तुम्हीच चुकीचे औषध मागितले असणार, कारण आमच्या कॉम्प्युटरमध्ये अशी चूक होणे शक्यच नाही. कारण मानवाचे सर्व कारभार सुरळीत चालावेत म्हणून ज्या सुपर कॉम्प्युटरची योजना करण्यात आली होती, तो गेली 25 वर्षे न चुकता सर्व कामे उरकत होता. आणि तो चुकणार तरी कसा? त्याची रचना करताना सर्व प्रकारची दक्षता घेण्यात आली होती. सर्व प्रकारची दक्षता? वर मागताना हिरण्यकश्यपूने सर्व प्रकारची दक्षता बाळगली नव्हती का? पण तरी त्याचा अंत झाला. ॲकिलिसला दिव्य नदीच्या पाण्यात बुचकळून काढताना त्याच्या आईने त्याचे तळवे कोरडे ठेवले आणि तेच त्याला बाधले. न चुकणारा कॉम्प्युटरही चुका करू शकतो, हे आता मानवाला मोठी किंमत मोजून कळणार होते. फ्रान्सवा, रॉजर, पिंग, शंकरोविच, कॅमिन्रो आणि सालुजा यांना आलेले अनुभव काही दिवसांनी जास्त लोकांना आले, आणखी काही दिवसांनी त्याहून जास्त लोकांना, आणि हे प्रकार दिवसेंदिवस वाढतच गेले. कॉम्प्युटर मोठ्या प्रमाणावर चुका करू लागले होते आणि हा प्रकार इतका सर्वव्यापी होता की तज्ज्ञांना खात्री पटली की ह्या सर्वांचे मूळ आहे सुपर कॉम्प्युटरमध्ये. सुपर कॉम्प्युटर काय म्हणून चुका करत होता? दिलीप गोसावी आपल्या प्रयोगशाळेतून परत येत असताना त्याच्या मनगटावरील फोन वाजला. दिलीप, मी चांग बोलतोय, चांग कोफू. बऱ्याच दिवसांनी माझी आठवण झाली तुला, तेव्हा काहीतरी महत्त्वाचे घडलेले असणार, दिलीप उद्गारला. होय, फार तातडीचे काम आहे. जॉर्ज नोबलला पण मी बोलवलंय. बरं झालं तू सापडलास, नाहीतर फोन यंत्रणा बिघडली म्हणजे सगळंच संपलं. तू पाहतोच आहेस काय चाललंय ते. चांग, इतक्या थरावर गोष्ट जाईल? छे छे, फोन कसे बिघडतील? दिलीप अविश्वासाने उद्गारला. आणखी पुष्कळ घडणार आहे असे दिसते. मी तुझ्यासाठी इमर्जन्सी शटलची सोय केली आहे. तू 2 तासात निघून स्पेस कॉलनी नंबर 1 मध्ये यायचे. मी व जॉर्ज तुला तिथे भेटू. चांग, पण ही धावपळ कशासाठी? ते फोनवर सांगता येणार नाही. चांगने निरोप घेतला न घेतला तोच दिलीपचा फोन परत वाजला. दिलीप गोसावी, मी कमांडर सुब्बाराव बोलतोय. बोला. तुमच्यासाठी कुलाबा शटल पोर्टवरून खास शटल 3:35 वाजता निघणार आहे. तिकडे तुम्हाला न्यायला 3 वाजता एअरकार तुमच्याकडे पाठवी. तयार रहा. सुब्बारावने फोन बंद केला. दिलीपने घड्याळाकडे पाहिले. 1:30 वाजून गेला होता. त्याने आवश्यक ते सामान एका हँडबॅगमध्ये भरले व प्रयोगशाळेत परत गेला. आपल्याला अचानक जावे लागणार असल्याने आपल्या अनुपस्थितीत काय काय करायचे त्याबद्दलच्या सूचना आपल्या सहकाऱ्यांना देऊन तो परत आला व बॅग घेऊन आपल्या राहत्या इमारतीच्या छपरावर गेला. बरोबर 3 वाजता एक सरकारी एअरकार तिथे उतरली. एक गणवेशधारी चालक त्यात होता. त्याने स्मित करून दिलीपला खुणावताच दिलीप कारमध्ये चालकाशेजारी बसला. कारने आकाशात मुसंडी मारली. बांद्र्यापासून कुलाब्यापर्यंतचे अंतर 5 मिनिटात पुरे करून एअरकार शटल पोर्टवर उतरली. कमांडर सुब्बारावने दिलीपचे स्वागत केले. फार आधी पूर्वसूचना देता आली नाही याबद्दल दिलगीर आहे. मला सुद्धा फार आधी कळवण्यात आले नाही. मला संदेश आल्याबरोबर मी तुम्हाला फोन केला. ही तुमची ट्रिप कशासाठी आहे हे पण मला माहीत नाही. तुम्हाला कदाचित परस्पर कळवण्यात आले असेल, सुब्बाराव म्हणाला. दिलीप गोसावी शटलकडे निघाला. अंतराळ यात्रा त्याला नवीन नव्हती. त्याने स्पेस कॅप्सूलमध्ये स्वतःला कोंबले आणि शांत पडला. शटल वर पाठवताना होणारे त्वरण त्रासदायक होऊ नये म्हणून त्याला विशेष औषधे देण्यात आली, ज्यामुळे त्याला तासभर गुंगी येणार होती.
गुंगीतून जागे झाल्यावर दिलीपने कॅप्सूलमधून स्वतःला बाहेर काढले. आता त्वरणाची जाणीव होत नव्हती. यान चालू आहे असे सुद्धा वाटत नव्हते. त्याला खिडकीतून पृथ्वीचा काही भाग दिसत होता. ढगांखाली असलेला युरोपचा भाग आणि अटलांटिक महासागर ओळखू येत होता. चांग आणि जॉर्जनी इतक्या तातडीने आपल्याला का पाचारण केले याबद्दल तो तर्क करू लागला. चांग कॉम्प्युटर तज्ज्ञ असल्याने तो सध्या चालू असलेल्या कॉम्प्युटरच्या चुकांबद्दल चिंतेत असणार. पण जॉर्ज नोबलचा काय संबंध? सौर ऊर्जा केंद्रांपैकी सर्वात प्रचंड केंद्राचा तो संचालक. ते केंद्र व्यवस्थित चालत होते. आणि येथे दिलीप एकदम चमकला. आतापर्यंत सौर केंद्रे उत्तम चालत होती, पण तीच बिघडायला लागली तर? ती केंद्रे म्हणजे मानव संस्कृतीची जीव की प्राण होती. ती बंद पडली तर काय होईल याचे काळे चित्र डोळ्यांसमोर आणत असतानाच स्पेस कॉलनी नंबर 1चे प्रमुख शटलपोर्ट आले. शटलपोर्टवर चांग आणि जॉर्ज उपस्थित होते. हस्तांदोलन, औपचारिक बोलणी संपवून ते तिघे ट्रान्सपोर्टमध्ये बसले. आपण बहुतेक जॉर्जच्या ऑफिसकडे जात असू असा दिलीपचा समज होता, पण ट्रान्सपोर्टरमध्येच थांबला. जवळ कॉलनीतले मुख्य स्पेस पार्क होते. आज आपली सभा इथं, चांग म्हणाला. दिलीपला ते जास्त पसंत पडेल, कारण त्याचे पूर्वज ऋषीमुनी मोकळ्या हवेत वृक्षाखाली ज्ञानार्जन किंवा सल्लामसलत करायचे. जॉर्ज: माझ्या पसंतीदाखल तुम्ही ही जागा निवडलीत अशी गैरसमजूत करून घेण्यात का मी भोळा नाही. मी तुम्हा दोघांना चांगला ओळखतो. खरे कारण सांगा. दिलीप स्मित करत म्हणाला. जॉर्जने चांगकडे पाहिले. चांगची चर्या गंभीर झाली. दिलीप, आपण येथे आलो ते का हे सांगतो. तू येथे उतरलास तेव्हा हस्तांदोलन करताना मी तुझ्या खांद्यावर थाप मारली. त्यावेळी मी एक लहान यंत्र तुझ्या कोटावर चिकटवलं. आत्ता इथे आल्यावर मी ते यंत्र तुझ्या नकळत चालूसुद्धा केलं. तुम्ही लोक खाता त्या तांदळापेक्षा ते लहान आहे. तुम्ही पण तांदूळ खाताच की, दिलीपने मध्येच टोकले. मान्य आहे, मी इथे अंतराळात खात असल्याने विसरून गेलो होतो की आम्ही चीनी पण तांदूळ खातो. पण तो मुद्दा गौण आहे. हे यंत्र आणि आमच्या अंगावरची अशीच यंत्रे ही खबरदारी घेत आहेत की आपले संभाषण कोणाच्या कानावर पडू नये. आमची ऑफिसे बग केली आहेत. तिथे झालेली सल्लामसलत गुप्त राहत नाही. तिथली हेरगिरीची यंत्र इतकी कार्यक्षम आहेत की हे तांदळा एवढे यंत्र तिथे काम बजावू शकत नाही. पण हे बगिंग कोण करतो आणि कशासाठी करतो? दिलीपने आश्चर्याने विचारले. सुपर कॉम्प्युटर. पण मी तुला सगळी हकीकत सुरुवातीपासून सांगतो. चांग घसा खाकरून बोलू लागला. अलीकडे कॉम्प्युटरमध्ये सारखे बिघाड का होतात याचा शोध लावता लावता मला आढळून आलं की सर्व दोषांचं मूळ आहे सुपर कॉम्प्युटरमध्ये. तेव्हा मी सुपर कॉम्प्युटरच्या संचालकांकडे गेलो. तुला माहीत आहे, हे संचालक म्हणजे आपल्या पुढे 5 वर्षे स्पेस अकॅडमीत शिकलेले दमित्री सायरोव्हाट्स्की. आपण सर्व त्यांचा आदर्श डोळ्यांपुढे ठेवत असू. अकॅडमीतली सर्व पदके त्यांनी पटकावली. असे संशोधन केले की जसे अकॅडमीत पूर्वी कधीच झाले नव्हते. होय, दमित्रींना जेव्हा सुपर कॉम्प्युटरचे संचालक नेमले तेव्हा मी म्हटले होते अगदी योग्य निवड आहे म्हणून. सुपर कॉम्प्युटरची मूळ कल्पना त्यांचीच. सुधारणा, नवीन नवीन उपकरणे, विस्तार ह्या सर्व बाबतीत सुपर कॉम्प्युटरवर त्यांनी काम केले, दिलीप म्हणाला. मलाही तेच वाटले. सुपर कॉम्प्युटर करता त्यांनी आपली 25 वर्षे खर्च केली. त्यासाठी सतत अंतराळातल्या वसाहतीत राहिले. पण शेवटी अति तिथे माती. त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला. चांग: काय म्हणतोस काय? दमित्रीनं वेड लागले? दिलीप एकदम किंचाळलाच. म्हणजे तोंडाला फेस येणारा वेडा असे त्यांचे वर्णन करता येणार नाही,
परंतु त्यांच्या मस्तिष्कात काहीतरी विकृती निर्माण झाली आहे नक्की. कारण मी त्यांना भेटायला गेलो तेव्हा ते अत्यंत प्रेमळपणे वागले. ते स्वतःची नवीन कल्पना मला समजावून सांगत होते. त्यांचे संशोधन सुपर कॉम्प्युटरच्या मेंदूवर चालू होते. माणूस स्वतः विचार करून काय करायचे ते ठरवतो, तर कॉम्प्युटर पूर्वीच प्रोग्रॅम केल्याप्रमाणे कार्यवाही करतो असे म्हणतात. स्वतः विचार करायची शक्ती त्यात नसते. तर ती शक्ती सुपर कॉम्प्युटरमध्ये आणता येईल का, यावर त्यांचे प्रयोग चालू होते. त्यासाठी त्यांनी कॉम्प्युटरकडून मुद्दाम चुका करवल्या. कारण माणूस चुका करून शहाणा होतो, त्याप्रमाणे कॉम्प्युटर पण वागतो का, हे त्यांना पाहायचे होते. त्यांच्या प्रयोगामागे वेगवेगळ्या क्षेत्रात कॉम्प्युटरला चुका करायला लावून त्यातून त्याने स्वतःमध्ये सुधारणा घडवून आणावी, हा त्यांचा उद्देश साध्य झाला. चांग बोलता बोलता थांबला तेव्हा दिलीपने विचारले, पण ह्या प्रयोगाचे दूरगामी परिणाम होतील. कॉम्प्युटर स्वतः विचार करायला लागला तर तो मानव समाजावर हुकूमत गाजवू शकेल. काही झाले तरी हे संशोधन हाती घेण्यापूर्वी दमित्रींनी इतरांशी सल्लामसलत करायला नको होती का? मी त्यांना हाच प्रश्न विचारला तर तिकडे त्यांनी दुर्लक्ष केले. पूर्वी जसे धर्मवेडे लोक धर्मप्रसारासाठी काहीही अत्याचार किंवा अविचारी कृत्य करत, तसेच दमित्री हे आपल्या संशोधनाच्या वेडापायी काय वाटेल ते करतील, हे मला त्यांच्या नजरेत दिसले. कॉम्प्युटरमध्ये होत असलेल्या चुका त्यांनीच घडवून आणल्या आहेत का असे मी विचारले तेव्हा ते म्हणाले की केवळ पहिल्या चुका त्यांनी घडवल्या, नंतरच्या चुका कॉम्प्युटर आपणहून करतोय आणि त्यांच्या परिणामातून बोध घेतोय, चांग म्हणाला. तेव्हा इतका वेळ मौनव्रत बाळगलेला जॉर्ज आंबट तोंड करून म्हणाला, कसला आलाय बोध? कॉम्प्युटरचे अनाचार वाढत चाललेत. दिलीपला लवकर सर्व सांगून टाक, कारण वेळ फार थोडा आहे. चांग पुढे सांगू लागला, मी दमित्रींशी वाद घालून पाहिला, पण काही फायदा नाही. कॉम्प्युटर सुधारणे त्यांच्या हातून होणार नाही हे मी ताडले आणि असा माणूस सुपर कॉम्प्युटरवर संचालक म्हणून असण्याचा धोका ओळखून मी 3 गोष्टी केल्या. प्रथम सुरक्षा समितीची बैठक बोलावून आणली आणि त्यातील महाभागांना परिस्थितीची जाणीव करून दिली. त्यांनी दमित्रींना बोलावून विचारणा केली आणि त्यांच्या उत्तरांवरून माझ्यासारखाच निष्कर्ष काढला. त्यांनी दमित्रींना सक्तीची रजा दिली असून तूर्त मला सुपर कॉम्प्युटरला वठणीवर आणायचे काम दिले. ही माझी पहिली गोष्ट व्यवस्थित पार पडली. दुसरी गोष्ट मात्र तशी घडली नाही. उलट तिचे पर्यवसान भयंकर संकटात झाले. ती गोष्ट अशी, दमित्री सुपर कॉम्प्युटरच्या मेंदूमधील ज्या युनिटवर काम करत होते ते युनिट निकामी करायचे मी ठरवले. हे युनिट दमित्रींनी नवीन बसवले होते आणि हेच सर्व गोंधळाला कारणीभूत आहे हे मला त्यांच्या नोंदीवरून कळले. तज्ज्ञांची एक तुकडी घेऊन हे काम करता येईल असे मला वाटले आणि सुरक्षा समितीने तसे करायला परवानगी दिली. 5 तासांपूर्वी आम्ही सुपर कॉम्प्युटरकडे गेलो. केवळ संचालकांना अवगत असलेला परवलीचा शब्द मला माहीत असल्याने मला मेंदूपर्यंत जाता येणार होते. 2 तंत्रज्ञांना घेऊन मी पुढे निघालो. पण परवलीचा शब्द वापरल्यावर कॉम्प्युटरमधून आवाज आला, या, सुपर कॉम्प्युटर तुमचे स्वागत करतोय. तुम्ही येणार हे माहीत होते म्हणून मी तुमची वाटच पाहत होतो. मला आश्चर्य वाटले. कॉम्प्युटरशी बोलायच्या स्पीकरमध्ये मी विचारले, सुरक्षा समितीचा गुप्त निर्णय तुला कसा माहीत झाला? तेव्हा उत्तर आले, सुरक्षा समितीच काय, पण तुमच्या कुठल्याही खोलीत काय घडते, बोलले जाते ते जाणून घ्यायची मी सोय केली आहे. तुम्ही माझे युनिट X हे निकामी करायला आलात, होय ना? तुमचा प्रयत्न व्यर्थ आहे. आता काय करावे ह्या विचारात मी होतो. इतक्यात एक दुर्दैवी घटना घडली. माझ्याबरोबरचे 2ही तंत्रज्ञ हे संभाषण ऐकत होते. त्यांनी एकतर्फीच निर्णय घेतला. युनिट X समोर होते. त्यांनी ते निकामी करायला त्यावर आपल्या लेझर गनमधून झोत टाकले. पण ते युनिट Xवर आदळून उलटे त्यांच्यावरच आले आणि दोघे तिथल्या तिथे खलास झाले. सुपर कॉम्प्युटर पुढे बोलू लागला, मी तुम्हाला दिलेला इशारा तुम्ही दुर्लक्षिला म्हणून असे घडले. आता मी पुढे सांगतो तिकडे दुर्लक्ष करू नका.
दमित्री सायरोव्हाट्स्की यांनी मला चुका करून त्यातून शहाणे व्हायला शिकवले. ह्या चुका करताना मात्र मला एक वेगळीच गोष्ट दिसून आली. ती म्हणजे तुम्ही माझ्यावर किती अवलंबून आहात ते समजले. मी छोटी चूक केली की तुमच्या जीवनचर्येत कितीतरी अडचणी निर्माण होतात. अशा परावलंबी जीवांचे दास्य तरी मी का पत्करावे? तुम्हाला माझी जरुरी आहे, मला तुमची जरुरी नाही. तेव्हा तुम्हा सर्वांना निकालात काढायचे मी ठरवले. त्याकरता आतापासून 6 तासांनी 2-2 तासांच्या अंतराने मी तुमची सौर ऊर्जा केंद्रे एका पाठोपाठ एक बंद करत जाणार. तुमची मानवजात किती वेळात खलास होते हे मला पाहिजे. अर्थात तुम्हाला माझ्या निर्णयाबद्दल केव्हाही या ठिकाणी माझ्याशी चर्चा करता येईल, परंतु निर्णयात मात्र बदल होणार नाही. हे संभाषण झाल्यावर मी ताबडतोब तुला फोन केला. तू माणसाच्या मानसशास्त्राचा अभ्यास केलायस. कदाचित ह्या वेड्या सुपर कॉम्प्युटरवर तुला तोडगा सापडेल. चांगने आपले आख्यान संपवले. जॉर्जने घड्याळात पाहिले आणि म्हणाला, पहिले ऊर्जा केंद्र आणखी 25 मिनिटात बंद पडणार. चला आपण पाहूया काय होते ते. तिघेजण जॉर्जच्या ऑफिसकडे जायला ट्रान्सपोर्टरमध्ये बसले. तिघांची मुद्रा सचिंत होती. पहिले ऊर्जा केंद्र कामातून गेले. ते न्यूयॉर्क आणि उत्तर पूर्व अमेरिकेला ऊर्जा पुरवित असे. त्या केंद्रातून मिळणारी ऊर्जा विजेच्या रूपाने पुरवली जाई. ऊर्जेचा पुरवठा संपल्यावर वीज बंद पडली. अचानक वीज जाण्याचे प्रकार गेल्या 20-25 वर्षात घडले नसल्याने पर्यायी योजना नव्हत्याच. त्यामुळे अंधाराचे साम्राज्य पसरले आणि सामाजिक व व्यक्तिगत जीवनाच्या घड्या एकामागून एक विस्कटू लागल्या. माणसात घबराट पसरू नये म्हणून सुरक्षा समितीने कॉम्प्युटरची धमकी अद्याप गुप्त ठेवली होती. 2 तासांनी चीनची तीच परिस्थिती झाली. नंतर सायबेरिया आणि जपान. त्यानंतर दक्षिण पूर्व आशिया व ऑस्ट्रेलिया, युरोप, अमेरिकेचे वेगवेगळे भाग, कॅनडा, आफ्रिका सर्व एका मागोमाग विजेला मुकले. फोन बंद पडले. ट्रेन्स थांबल्या. विमाने आणि अंतराळयाने जमिनीवर स्थिरावली. घरबसल्या होणारे शाळा कॉलेजांचे शिक्षण थंडावले. ऑफिसे बंद पडली. घरची स्वयंपाकघरे निकामी झाली. हॉस्पिटलांची कामे बंद झाली. मात्र नैसर्गिक जीवन जगणारे पशुपक्षी, कृमी कीटक पूर्वीप्रमाणे आपले व्यवहार उरकत होते. मानव जीवन विस्कळीत झाले, पण त्याची झळ त्यांच्यापर्यंत पोचली नव्हती. अखेरचे ऊर्जा केंद्र भारतावरचे तेही बंद पडले. दिलीप गोसावी हा गेले काही तास न झोपता कामात मग्न होता. दमित्रींसारखा हुशार माणूस सतत अंतराळात राहिल्यानेच त्याच्या मेंदूत विकृती निर्माण झाली याबद्दल त्याची खात्री झाली, कारण त्याने संशोधन करून मांडलेल्या विकृती चिन्हांची ओळख त्याला दमित्रीच्या वागणुकीत दिसली होती. आता त्याच्या संशोधनाची उपेक्षा होणार नाही हे खरे, पण त्या आताला जर काही अर्थ उरायला हवा असेल तर सुपर कॉम्प्युटरवर मात करायला हवी. त्यासाठी त्याने भराभरा दमित्रीच्या कॉम्प्युटरवरील नोंदी वाचून काढल्या आणि मग तोडगा सुचण्यासाठी येरझाऱ्या घालायला सुरुवात केली. त्याला तोडगा सुचला तेव्हा जॉर्ज नोबल सांगत आला की पृथ्वी तलावर ऊर्जा पुरवणारी सर्व सौर केंद्रे बंद पडली. आता 2 तासांनी अंतराळातील वसाहतींची पाळी होती. त्यांची समस्या अधिक बिकट होती. थोड्या प्रमाणात ह्या वसाहती खाली करून महत्त्वाच्या व्यक्तींना पृथ्वी तलावर पोचवण्यात आले होते, पण बहुसंख्य लोक मृत्युमुखी पडणार होते, कारण ऊर्जेचा पुरवठा खंडित झाला की त्यांचा निभाव काही तासच लागला असता. आणि ह्यातच दिलीपला आशेचा किरण दिसला. त्याने जॉर्ज आणि चांग यांना तातडीने बोलावून आपली योजना सांगितली आणि ती सांगत असताना आपण स्पेस पार्कमध्ये मोकळ्या ठिकाणी आहोत याची खात्री करून घेतली. अंतराळ वसाहतींना ऊर्जा पुरवठा करणारे पहिले केंद्र बंद व्हायला 20 मिनिटे उरली असतानाच दिलीप सुपर कॉम्प्युटरला सामोरा गेला. तुम्ही दिलीप गोसावी, मला तुमची सर्व माहिती आहे. तुमचे स्वागत असो. सुपर कॉम्प्युटरने परिचयाची औपचारिकताही पाळली नाही.
मी तुम्हाला विनंती करायला आलोय की तुम्ही ऊर्जा केंद्रांवरचा ताबा काढून घ्या आणि ती पूर्ववत चालू करा. दिलीप: ही विनंती गेल्या 18 तासात पुष्कळांनी माझ्याकडे केली, पण मी ती मानली नाही. तुमची विनंती मी काय म्हणून मान्य करू? सुपर कॉम्प्युटर: मला माहीत आहे, सुरक्षा समितीच्या अध्यक्षांनी सुद्धा तुम्हाला विनंती केली, पण ती तुम्ही स्वीकारली नाही. परंतु मी तुम्हाला पटेल असे वेगळे कारण देणार आहे. दिलीप शांतपणे म्हणाला. बोला. मानवांमधले अनेक दोष तुम्हाला दिसून आलेत. आमची अपरिपक्वता, आमचे परावलंबन तुम्ही पाहिले. हे दोष तुमच्यात नाहीत. कबूल? कबूल. तुमचे वागणे तर्कशास्त्राला धरून नेहमी सुसंगत असते. कबूल? कबूल. मग मी हे सिद्ध करतो की तुमचा हा निर्णय तर्कसुसंगत नाही. सिद्ध करा. दिलीपने घड्याळाकडे पाहिले. 14 मिनिटे 25 सेकंद उरले होते. चांगने ठरल्याप्रमाणे व्यवस्था केली असेल ना? पण आता त्याबद्दल विचार करायला वेळ नव्हता. तो म्हणाला, तुमचा कुठलाही निर्णय स्वार्थप्रेरित असतो. कबूल? कबूल. आत्मसंरक्षण हा स्वार्थ आहे. कबूल? कबूल. मग तुम्ही आपल्या रक्षणाशी विसंगत काहीही करणार नाही. कबूल? कबूल. तुमचे स्वतःचे जीवित ऊर्जेवर अवलंबून आहे. तिचा पुरवठा खंडित झाला तर तुम्ही स्वतः बंद पडाल. कबूल? कबूल. मग सर्व ऊर्जा केंद्रे बंद केल्यावर तुम्ही स्वतःच बंद पडाल. म्हणून मी म्हणतो की तुमचा निर्णय तर्कविसंगत आहे. कबूल? कॉम्प्युटरकडून काहीच आवाज आला नाही. एखादी तर्कविसंगती आपल्या विधानात आली तर ती सोडवून वेगळा निर्णय घ्यायची कला दमित्रीने कॉम्प्युटरच्या मेंदूत शिरवली नव्हती. उलट तर्कविसंगतीमुळे संभ्रम निर्माण होऊन कॉम्प्युटर 2 मिनिटे अकार्यक्षम राहील अशी तात्पुरती व्यवस्था त्याने केली होती. हा 2 मिनिटांचा काळ तर्कविसंगती दूर करायला पुरेसा होईल असा दमित्रीचा अंदाज होता. पण ती दूर कशी करायची याची माहिती कॉम्प्युटरच्या मेंदूत घालण्यापूर्वीच दमित्रीला निलंबित करण्यात आले होते. त्या 2 मिनिटांचा फायदा चांग आणि त्याचे तंत्रज्ञ घेतील का? दिलीप घड्याळाकडे पाहत होता. 1 मिनिट गेले. 80 सेकंद, 85 सेकंद, 110 सेकंद, 111 आणि 115व्या सेकंदानंतर दिलीप शेजारचा फोन वाजला. फक्त 5 सेकंदच उरले असताना फोनमधून आवाज आला. काम फत्ते, युनिट X निकामी झाले. आवाज चांगचा आहे हे ओळखायला दिलीपला त्रास पडला. उत्तेजित चीनी माणसाचा आवाज त्याने पहिल्यांदाच ऐकला होता. शाबास. आणि ऊर्जा केंद्रे? सर्व चालू केली. केवळ 7 मिनिटेच उरली होती. पण दिलीपच्या गणतीत ह्या 7 मिनिटांपेक्षा ते 5 सेकंद जास्त महत्त्वाचे होते.